पुण्यातील जुन्नर आणि ठाण्यातल्या मुरबाड तालुक्यात अदानींचा जलविद्युत प्रकल्प सुरू होणार आहे। नाणेघाटात 1500 मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे। प्रकल्पासाठी 7048 कोटी इतका खर्च येणार आहे। अदानी रिन्युएबल एनर्जी 52 लिमिटेड आणि सरकारमध्ये 28 जून 2022 मध्ये करार झाला होता। या प्रकल्पाबाबत सध्या जोरदार चर्चा पुणे आणि ठाणे जिल्ह्यात सुरू आहे। जुन्नर तालुक्यातील नाणेघाटाजवळ अंजनवाळे गावच्या परिसरात एक धरण बांधण्यात येणार आहे। दुसरं धरण घाटाखालील मुरबाड तालुक्यात भोरांडे गावच्या लगत बांधण्यात येणार असल्याची माहिती मिळते। जुन्नरमधील धरणाचं पाणी घाटावरून खालच्या धरणात सोडून त्याद्वारे टर्बाइन फिरवली जातील आणि वीज निर्मिती केली जाईल। जो प्रकल्प या ठिकाणी होतोय हा याचं आम्ही कुठली परवानगी न देता आमच्या पैसा कायद्याची यांनी पूर्णपणे पायमळणी करली आणि इथं अशा पद्धतीनं सर्वे झाला आणि डायरेक्ट येऊन ही निशाण आता आम्ही बघतोय। इथं आमच्या इथले स्थानिक शेतकरी आहेत, कोणालाहीच काही माहीत नाही। गपचिप येऊन कधी त्यांनी केले, रात्री अपरात्री येऊन केलं असेल किंवा कधी घेऊन, कोणालाही याच्याबद्दलची माहिती नाही। आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला काही दिवसापूर्वी। 60 वर्षानंतर ह्या तळजवाडीला ही जी काय आडोशी वस्ती आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60 वर्षानंतर हिला लाईट आली। त्यावेळेस ह्या सरकारचं विकासाचं ध्येय कुठं होतं? दुसरी गोष्ट सर, आज जर पाहिलं तर आज 80 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून तरी देखील त्या वस्तीला ही नाही आहे, रस्ता नाही आहे जायला। जर तिथली एखादी स्थानिक महिला जर डिलिव्हरी झाली तर 6 किलोमीटरपर्यंत तिला जोळीमध्ये घेऊन जावं लागतंय। ही परिस्थिती या भागाची आहे। मग याबद्दल सरकारने याचा विकास ह्या 80 वर्ष का झोपलं होतं का? ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता की कुठल्याही प्रकारची माहिती नाही, कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला नोटीस नाही, कुठल्याही प्रकारचा सर्वे नाही। यांनी कसा सर्वे केलाय, काय केलाय? जसं आपण एखादा चोर येतो आणि तो चोरी करून निघून जातो आणि त्याला पकडल्यावर अटक केली जाते, तसाच हा एक प्रकार आहे। चोरी करून यांनी कुठं सर्वे केला असेल त्यांना सरकारने पकडावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.